क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी साजरी केली जाते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये सातारा जिल्ह्यातील कतगुण येथे झाला होता. यावर्षी 11 एप्रिल 2026 पासून महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाला म्हणजेच 200वी जयंती महाराष्ट्र शासनाने हे वर्ष महात्मा फुले गौरव वर्ष म्हणून साजरे करत आहे. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिदे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून देशातील पहिली महिला शिक्षिका बनवले. समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अस्पृश्यांना पाणी पिण्यास बंदी असताना महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहून त्यांनी जाती व्यवस्थेवर आणि अस्पृश्यतेवर तीव्र प्रहार केला. शेतकऱ्यांचा आसोद हे पुस्तक लिहिले. पुरोहितांशिवाय म्हणजे ब्राह्मण नसलेले लोकही विवाह लावू शकत होते अशी प्रथा सुरू केली. त्यांनी विधवा आणि अनाथांसाठी कार्य केले. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या महान कार्यामुळे 1888 मध्ये मुंबईत महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर या समाजसुधारकाने दिली.